हॅलो एव्हरीवन. आज आपण बघत आहोत प्रारब्ध आपल्या दिमागाला कशा प्रकारे घुमवते. लग्न, पैसा, करिअर कसे आपल्या योग्य वेळेवर ते सर्व काही होत असते. तर आपण यामध्ये रिअल एक्झाम्पल बघणार आहोत, त्यानुसार तुम्हाला समजायला इझी जाईल. आपण कर्म प्रारब्ध बघत आहोत. कर्म मध्ये 3 प्रकार असतात. ते कुठले? तर ते आहेत क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध. तर क्रियमान कर्मामध्ये जे आपण डेली रूटीनमध्ये कार्य करतो, ज्या कृती करतो, व्यवहार करत असतो, ते म्हणजे क्रियमान कर्म. संचित कर्म म्हणजेच काय? डेली रूटीनमध्ये जे काही आपण कार्य करत आहोत, ज्या काही कृती करत आहोत, जे काही कर्म करत आहोत, ते जाऊन आपलं संचितमध्ये स्टोअर होत असते आणि त्याचं जेव्हा इंटेन्सिटी वाढते आणि त्याचं फळ पकून एक सिच्युएशन जेव्हा समोर येत असते, तर ते असते प्रारब्ध. जेव्हा की आपण आता एखादी बी पेरतो, राईट? जेव्हा आता आपण बी पेरतो, तर बी पेरल्यानंतर जे झाड उगवतं ते म्हणजेच प्रारब्ध. ओके. तर आता आपण बघत आहोत की प्रारब्ध आपल्या दिमागाला कशा प्रकारे घुमवत असते. तर तुम्हाला यामध्ये फॉर एक्झाम्पल रिअल एक घटना सांगत आहे. जेव्हा आपण एका वार्डमध्ये असतो, आपले रिलेटिव्ह फ्रेंड सर्कलमध्ये जेव्हा आपण कर्माला जाणून घेत असतो, तेव्हा आपल्याला रिअलाईज होते की हे कर्म कशा पद्धतीने कार्य करत आहेत. तेव्हा आपल्याला समजते की आपल्याला कशा पद्धतीचे कार्य करायला पाहिजे की जेणेकरून त्यांनी जी चूक केली आहे ते आपण करू नये आणि आपण आपल्या सक्सेसवर योग्य ट्रॅकवर चालू शकू, राईट? तर त्याचसाठी तुम्हाला हे कर्म अंडरस्टँड करून देणे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक लाईफच्या एरियामध्ये कर्म जेव्हा आपण चांगले करू तर फळ हे चांगलंच मिळणार. कारण आपल्याला स्कूल लाईफमध्ये हे शिकवल्या जात नाही. तर त्यामुळेच कुठे ना कुठे जाऊन आपल्याला जसं संस्कार स्वतःला शिकावं लागत असते, त्याच पद्धतीने आपल्याला फक्त एज्युकेशन काही गोष्टींचंच दिलं जाते, पण कर्म आहे, संस्कार आहेत, ते आपल्याला स्वतःला शिकवावं मुलांना लागत असते किंवा आपल्याला स्वतःला शिकावं लागत असते. तर त्याच पद्धतीने आपल्याला कर्मसुद्धा अंडरस्टँड करून घेणे, समजून घेणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण आता बघत आहोत की आपला दिमाग प्रारब्धाला कशा प्रकारे घुमवत असते आणि लग्न आहे, जे पैसा आहे, करिअर आहे, ते आपल्या योग्य वेळेवरच का होत असते. तर हे सर्व प्री डिसाइडेडच असते. जरी प्रत्येक गोष्टी जरी आपल्या हातात येत असतील, तरी काही असे कर्म असतात की ते हातून निष्ठून सुद्धा जात असतात. तर ते कशा पद्धतीने हातात आलेला घास हा दूरवर कशा पद्धतीने जातो, तर हे आज आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे की प्रारब्ध आपल्या दिमागाला कशा प्रकारे घुमवते. यामध्ये तुम्हाला एक सत्य एक्झाम्पल तुम्हाला जेव्हा सांगेल, त्यामधून तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी फायद्याचं होईल. ओके. तर आपण स्टार्ट करणार आहोत फॉर एक्झाम्पलसाठी. आपण आता फॉर एक्झाम्पल बघत आहोत. आपण जेव्हा सत्य घटना बघतो, तर आपण जेव्हा कर्म अंडरस्टँड करत असतो, तर आपल्याला त्या कहाण्या बघून किंवा जे काही आपल्या वार्डमध्ये चालू आहे हे जेव्हा आपण बघतो, तर आपल्याला कर्म कशा पद्धतीने करायचं असतं आणि तिथून आपल्याला बोध काय घ्यायचा असतो, कर्म कसे केले आणि त्याचे फळ कसं जाऊन मिळालं, हे आपल्याला बघायला मिळत असते. कारण जे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जे आपण बी रोवतो म्हणजे बी पेरतो तेच उगवत असते. तर जेव्हा ते आपण बी पेरतो आणि जेव्हा ते उगते म्हणजेच काय, त्याची इंटेन्सिटी वाढते आणि ते फळ रूपामध्ये फळं मिळत असतात. जेव्हा एखादं बी पेरतो, त्याचं छोटापासून मोठ्यापर्यंत झाड होते आणि त्याला फळं फुलंसुद्धा येत असतात. तर ते काय आहे, तर जेव्हा आपण आता वर्तमान काळामध्ये क्रियमान कर्म करत असतो, ज्या काही कृत्या म्हणजेच आपण जे काही डेली रूटीनमध्ये कृती करतो, तर ते कर्म जेव्हा संचितमध्ये स्टोअर होऊन राहते आणि जेव्हा ते इंटेन्सिटी त्याची वाढते आणि एक फळ पकून ते आपल्यासमोर प्रारब्ध बनवून येत असते. तर त्या मुलाचं कशा पद्धतीने त्याचा माइंड फिरला, म्हणजेच दिमाग फिरला आणि प्रारब्ध आपल्या दिमागाला कशा पद्धतीने घुमवते आणि लग्न, पैसा, करिअर आहे, तर कसे आपल्या योग्य वेळेवर सर्व काही मिळत असते. तर हे आता आपण बघत आहोत. तर एक गरीब घरचा एक मुलगा आहे. त्याचं शिक्षण फारसं
म्हणजे ग्रॅज्युएशन तो झालेला आहे आणि त्याची आध्यात्मिकतेमध्ये खूप असं प्रचंड भक्तिभाव ठेवणारा हा मुलगा आहे. तो सर्वच रिस्पेक्टसुद्धा देत होता. आजपर्यंत तो सर्व काही स्पिरिच्युअलिटीने चालायचा, अभ्याससुद्धा करायचा, अभ्यासातसुद्धा हुशार, प्रत्येक गोष्टीमध्ये. पण असं काय झालं की त्याच्या दिमागाला प्रारब्धाने घुमवलं आणि त्याच्या हाती आलेला घास हा दूरवर निघून गेला. तर काय झालं असेल की हे जे त्याला कर्म जे आहे त्याला एक प्रारब्ध बनून त्याच्यासमोर येत आहे. तर त्यामागील आपण स्टोरी काय आहे हे बघून घेऊया. एक गरीब घरचा तो मुलगा आहे. त्याचं एज्युकेशन फायनल इयर झालेलं आहे. अभ्यासात हुशार आहे. तो जास्तीत जास्त गणेशाची भक्ती करतो, आध्यात्मिकतेमध्ये विश्वास ठेवतो. सहसा तो कुणाचा अपमान वगैरे करत नाही, प्रत्येकाची रिस्पेक्ट करते. त्यांच्या घरच्यांचे सुद्धा संस्कार खूप छान आहेत. पण काही म्हणतात ना, जेव्हा आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं आणि मिळालं की ते कुठे ना कुठे जाऊन तो अहंकार उद्भवतो. तर त्याच पद्धतीने ह्या मुलाचं देखील झालं. तर झालं असं की तो एक गरीब घरचा मुलगा, गरीब घरचा आहे, तो संस्कारीसुद्धा होता. पण त्याच्या दिमागाने कसं प्रारब्धामुळे दिमागाला कसं फिरलं हे आता आपण जास्तीत जास्त बघणार आहोत. तर तो मुलगा एक एक्झाम देतो, तो क्रॅक करतो, एक्झाममध्ये पास होतो आणि त्याचं सिलेक्शनसुद्धा होतं ड्युटीसाठी. तो आर्मीमध्ये सिलेक्शन होतं आणि त्यावेळेस गणपती जे बसतात, म्हणजे गणेशजीचं आगमन जेव्हा होते या पृथ्वीवरती आणि 10 दिवसांसाठी त्यांची स्थापना केली जाते आणि प्रत्येक आपल्या वार्डमध्ये ते बसवत असतात. तर ते तो खूप जास्त भक्ती करायचा. तो 10 दिवस एकदम भक्तीमध्ये लीन होता आणि जे त्याला जे काही त्याला अभ्यास वगैरे आहे तो सर्वच रात्र जागून तो करायचा. त्याच्या जे काही मेहनत केलं त्याच्या मेहनतीला यशसुद्धा आले. तर त्याचं असं झालं की जेव्हा तो एक्झाम दिल्यानंतर त्याने क्रॅकसुद्धा केली आणि आर्मीमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि लेटरसुद्धा आलं की आपल्याला 7 दिवसात जॉईन व्हायचं आहे. पण नियतीच्या मनात काय होतं आणि ह्या मुलाचा कसा अहंकार उद्भवला आणि त्याच्या हातून सर्व काही निघून गेलं. तर त्याने काय केलं, 7 दिवस आहे ना, तो खूप खुश होता. त्याचे आईवडील इतके खुश की जेव्हा आपला मुलगा खूप प्रयत्न करत आहे, प्रत्येक याच्यामध्ये तो खरा उतरत आहे, आपल्या मेहनतीला फळ त्याला मिळत आहे, या उद्देशाने त्याला जॉब लागली आणि जे जॉईन व्हायचं जे काही सर्टिफिकेट असतात ते आलेलं, जॉईन लेटर आलेलं. तर त्याचे आईवडील इतके खुश होते की गगनात मावेना इतका आनंद त्यांना होत होता आणि सर्व काही चांगलं चाललेलं होतं. तो मुलगासुद्धा खूप खुश होता. मित्रांमध्ये खूप पार्टी वगैरे करू लागला, एन्जॉय करू लागला, आनंदाने सांगू लागला की माझं सिलेक्शन हे झालेलं आहे. पण झालं असं की 7 दिवसाची मुदत असते प्रत्येक जे काही जॉईंट लेटर असतं त्यामध्ये जॉईंट व्हायला. तर ह्याने म्हटलं की जातो ना, आता 2च दिवस विसर्जनला आहे, तर आपल्याकडे 7 दिवस बाकी आहेत. तर तिकडे गेल्यानंतर तर मला रिटर्न येणे पॉसिबल नाही. जेव्हा कधी सुट्ट्या मिळणार तेव्हा मी येईन. तर त्याचं असं झालं की आता मी विसर्जन करेल गणेशजीचं, म्हणजे वार्डमधलं होतं. तर मुलांसोबत कसं तो आनंद लुटायचा ह्या मागे तो लागून पडलेला होता. पण त्याला असं जितकं त्यांनी मेहनत केलं त्या मेहनतीला यश आलं. तर आपण सर्वात प्रथम कुणाला महत्त्व द्यावं हे त्याला कळेनासं झालं आणि प्रारब्ध त्याच्या माइंडला एकदम फिरवून टाकते आणि तो फक्त हसणे, आनंद व्यक्त करणे, मुलांमध्ये पार्ट्या सेलिब्रेशन करणे याकडे तो वळला आणि फक्त सेलिब्रेशन करत राहिला. आणि तो म्हटला की विसर्जन झाल्यानंतर मी जाणार. तर ते 2च दिवस बाकी होते विसर्जनला. त्यांनी विसर्जनसुद्धा केले. त्यानंतर 5 दिवस त्याच्याकडे उरले. सर्वांना सांगून टाकलेलं की माझं सिलेक्शन झालं, आता मी जाणार आहे. पण तो जॉईंटच व्हायला जायचा नाही. असेच करत करत 5 दिवस निघून गेले. फक्त याच्याकडे 2 दिवस उरलेले आणि जेव्हा ते 2 दिवस उरले तर त्याला परत एक लेटर येते होमगार्डचा की होमगार्डमध्ये सुद्धा तुझं सिलेक्शन हे झालेलं आहे. तर याला असं वाटते की मी तेवढ्या दूर, त्याला दूरचं काहीतरी जम्मू साईडचं कुठलं तरी त्याला जॉईनिंग लेटर करायचं होतं. तर त्याचं म्हणणं असं होतं की मी तेवढ्या दूर जाण्यापेक्षा होमगार्ड तर इथे आपल्याला रोजीरोटी कमवण्यापेक्षा
म्हणजेच काबाड कष्ट करून आपण आतापर्यंत खात आहोत त्यांनीच आपलं हे इतकं काही संघर्ष जो आहे तो मी केलेला आहे आणि संघर्ष करता करता माझ्या ह्या प्रयत्नांना यशसुद्धा मिळालं तर आपण जवळपासच राहू, म्हणून त्यांनी असं डिसाईड केलं की आर्मीमध्ये न जाता मी होमगार्डकडे जाईल असं त्याचं होतं. आणि दोन्ही सिलेक्शन त्याच्याकडे आलेले होते, 2 सिलेक्शन त्याचे झालेले, एक आर्मीचं एक होमगार्डचं. पण ह्या मुलाने काय केलं ना, आर्मीकडे गेला नाही होमगार्डकडे गेला. त्या फक्त इतक्या आनंदामध्ये मग्न होऊन गेला की त्याला भानसुद्धा राहिलेलं नाही की आपल्याला काय करायचं आहे, कुठेच तो डिसाईडसुद्धा करू शकला नाही की मी आता कुठल्या याला जाऊन प्रथम जॉईंट होऊ की जेणेकरून आपल्याला ड्युटी तरी मिळेल. पण त्याचं माहिती नाही त्याला काय असं झालं की त्याच्या प्रारब्ध असे त्याच्यासमोर येऊन उभे राहिले की तो ना आर्मीकडे जाऊन जॉईन झाला नाही होमगार्डकडे जॉईन झाला. तर दोन्ही त्यानंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं की मला आर्मीचं सुद्धा जॉईन व्हायचं आहे तर याला होमगार्डसाठी वेळ लागत आहे, तर मी आता जाऊन आर्मी जॉईन करणार. तर तेव्हा ती डेट निघून गेलेली. आता तो मुलगा काहीच करू शकत नव्हता. हाती आलेला घास त्याचं जसं हिसकावतात त्या पद्धतीने ते दूर गेलेलं. तर त्याच्या माइंडमधून तरी त्याला वाटत होतं की होमगार्ड तर आहे ना, मी आता तिकडे जाईल. असं करत करत तो माहिती नाही कोणत्या धुंदीमध्ये होता, काय नाही की त्याच्या प्रारब्धामध्ये ते होतं. तर प्रत्येक याच्यामध्ये त्याला यश मिळालं पण त्याने ते स्वीकारलं नाही आणि तो तिथे जाऊन जॉईन झाला नाही आणि आर्मीची सुद्धा जी काही पॉसिबिलिटी होती ती नाहीशी झाली. आणि नंतर होमगार्डकडे त्याने प्रयत्न केला, होमगार्डमध्ये जाऊन जॉईन होतं म्हणून. तर काही कारणास्तव त्याचा तोही चुकलं आणि ते दोन्ही हातच्या ड्युट्या आलेल्या, खूप छान अशा ड्युट्या आलेल्या, त्याला ते नशिबी मिळाल्या नाही. आणि तो आत्तासुद्धा काबाड कष्ट करून अजून तो परत संघर्ष करत आहे, परत तो एक्झाम क्लिअर करायचा प्रयत्न करत आहे, परत तो क्लासेस त्याने परत लावलेले, परत त्याने जे काही स्टडी लागत असते प्रत्येक एज्युकेशनला, जे काही जसं की कुठलीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी जितके काही मार्क्स लागतात तर त्याचे जे काही आपल्याला तितके आले पाहिजे, मी अजून एक चान्स लाईफमध्ये देऊन मी पुन्हा मिळवेल अशा तो प्रयत्नामध्ये आहे. पण जेव्हा त्या मुलाच्या हाती 2 जॉब येऊन उभे राहिलेले तो त्यांनी रिसीव न करता दूर सारलेले. फक्त कशामुळे, त्याला थोडा अहंकार इतका झाला की मी केलेल्या प्रयत्नांना यश मिळालं आणि ते मी कधीही जॉईन करू शकतो. तर तसं होत नाही. वेळ जेव्हा असते त्या वेळेच्याच आधी आपल्याला समजून घ्यावं लागत असते आणि त्या वेळेतच जाऊन आपल्याला जॉईनसुद्धा करावं लागत असते. मनाला येईल तेव्हा मी जातो आणि जॉईन करतो, तेव्हा वेळ ही निघून गेलेली असते. तसंच त्या मुलाचं झालं आणि त्याच्या हातून ही होमगार्डची सुद्धा जॉब गेली आणि ती आर्मीची सुद्धा जॉब गेली. तेव्हा आई वडिलांचं काळच असं फाडलागत होऊन गेलं की आम्ही इतकं काबाड कष्ट करून ह्या मुलाला शिकवलं, प्रत्येक क्लासेस त्याला लावून देऊन आम्ही अचीव करण्यासाठी त्याला प्रयत्न करायला लावलं, पण ह्या आनंदाच्या गगनात न मावेनासा होऊन, जसं म्हणतात ना अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळे होणे, तसं हा होऊन सगळं काही सेलिब्रेशन करून आता याच्या हाती ना जॉबच उरला. अजून आम्हाला तितकेच काबाड कष्ट करावे लागतील. आणि जी काही हा जर आर्मीमध्ये गेला असता तर त्यांच्या घरच्यांचं हे म्हणणं होतं की हा जर तेव्हाच जेव्हा वेळ होती तेव्हाच जाऊन जर त्याने ना होमगार्डची ड्युटीची वाट बघता ज्या वेळेस वेळ होती त्याच वेळेस त्याने जर जॉईन केलं असतं तर आमची कुठे ना कुठे जाऊन गरिबी तर दूर झालीच असती आणि आमचं सर्व काही भवितव्य उज्ज्वल झालं असतं. पण याच्या एका गलतीमुळे आमच्या हातून सर्व काही निघून गेलेलं. ह्या मुलाला कितीही सांगितलं तरी त्याला आता पटेनासं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. तर दोन्ही जे जॉब होते ते हातातून निघून गेले आणि त्यांना परत एक दुःखी जे भावना असतात त्या निर्माण झाल्या. तर आपल्याला कधीही तसं करायचं नाही आहे, अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळं व्हायचं नाही आहे. तर त्याने जर आर्मीचं सिलेक्शन झालं आहे हे कळताच बाकी त्यांनी जाऊन राहत्या क्षणी 7 दिवस होते, त्याच वेळेस तो निघाला असता तर नक्कीच त्याने
जम्मूमध्ये आर्मी ऑफिसर म्हणून लागला असता, तर आता तो काबाड कष्टच करत आहे आणि आता रोजीरोटी करूनच त्यांचं घर परिवार हे चालत आहे. आणि जेव्हा त्याला जॉब लागला असं माहिती झालं, सगळीकडे जेव्हा चर्चा चालू झाली की आता यांचं भवितव्य जे आहे ते उज्ज्वलतेकडे फिरलेलं आहे, यांच्या घरामध्ये एक रोशनीचा किरण येत आहे असं म्हणून जेव्हा सर्व लोक हॅपी होते, त्यांना आनंदात आनंद व्यक्त करू लागत होते. आणि एका मुलीला वडील नाही आहे, ती मुलगी सुशिक्षित, सुसंस्कारी आणि ती इंजिनिअरिंग करत होती. तर तेव्हा त्या मुलाला वार्डमधीलच आहे ती मुलगीसुद्धा, पण ती सुसंस्कारी आहे, एकदम एज्युकेशनमध्ये सुद्धा प्रॉम्प्ट आहे. तर तिची जी आई जेव्हा ह्या मुलाला आर्मीमध्ये सिलेक्शन झालं असं कळालं, तेव्हा तिने त्या मुलाला आणि त्याच्या घरच्यांना विचारलं की तसंही मुलीला वडील नाहीच आहे, जबाबदारी माझी आहे. जर तुमचा मुलगा माझ्या मुलीला जर मागायला तयार असेल किंवा तुम्ही सून म्हणून एक मागायला तयार असेल तर मी तयार आहे. राहिलेलं अर्धवट जे तिचं इंजिनिअरिंगचं शिक्षण होतं, तर ते 1-1.5 वर्ष बाकी होतं तिचं इंजिनिअरिंगला. तर ते इंजिनिअरिंग जे इनकम्प्लीट राहणार ते लग्नानंतर ती तिचं जे शिक्षण आहे ते पूर्ण करेल असं म्हणून जर तुम्ही तयार असणार तर त्यावेळेस हा मुलगा प्रत्येक लोकांचं मान पान सन्मान करणारा, ह्या वेळेत याच्या मनामध्ये काय याला माहिती नाही की त्याच्या प्रारब्धाने त्याच्या दिमागाला असं फिरवलं की तो मोठे नाही जाणला ना लहान जाणला आणि त्या लेडीजला असं बोलला की मला आता जॉब लागली अक्षरशः त्याने जॉब लागली आणि मला आता जास्तीत जास्त पेमेंटची रिक्वायरमेंट पेमेंटसुद्धा मिळणार, तर आता तुम्ही तुमच्या मुलीला द्यायचा विचार करत आहात का? आता तर त्याचं म्हणणं असं होतं की मी आता जॉबवर लागणार तर मला कित्येक चांगल्या अशा मुली मिळतील. ते मुलगी खूप गोरीसुद्धा आहे, सुसंस्कारी आहे, फक्त तिला वडील नाही आहेत, आईनेच तिला लहानाचं मोठं केलं. तर तिचं म्हणणं होतं की दोघं बहीण भाऊ आहे, तर हिचं जर मोठीचं लग्न झालं तर मी एका मुलाचं कसंही शिक्षण पाण्याचं करू शकेल आणि याला आता जॉब लागली की तो फक्त हो म्हणून किंवा सगाई करून ठेवून त्यानंतर तो जाऊ शकला असता, असं त्यांचं म्हणणं होतं त्या मुलीच्या आईचं. पण ह्याच्या मनात असं आलं की जसं म्हणतात ना प्रारब्ध आपल्या दिमागाला घुमवत असते, तर कशा पद्धतीने त्याच्या दिमागामध्ये असं आलं नाही की त्याने प्रेमाने सुद्धा म्हणू शकलं असतं की मी आता जॉब करायला जाणार आहे, अजूनपर्यंत माझं काही सेटलमेंट नाही आहे, तर आपण पुढे जाऊन बघूया, हे सुद्धा त्याने उत्तर देऊ शकलं असतं. पण त्याने तसं न करता उद्धटपणे तिच्या आईला असं म्हटलं की तुझ्या मुलीपेक्षाही मला चांगल्या मुली मिळतील, तर तुझ्या मुलीशी मला लग्न करण्यात काहीही रुची नाही आहे आणि मला जॉब मिळाली म्हणून आता तू तुझ्या मुलीचा संसार बसावा म्हणून असं म्हणत आहेस का? तर निघ इथून आताच, असं बोलून तो निघून गेला. तर त्यानंतर तिच्या आईला असं वाटलं की माझी मुलगी गोरी आहे, सर्वच काही ती एज्युकेशन करत आहे, शिक्षणसुद्धा घेत आहे, तरी पण याने नकार द्यायचाच असता. तर ठीक आहे की नाही माझं आता बजेट बसायचं आहे किंवा माझं काही प्लॅनिंग आहे ते झाल्यानंतर आपण करूया किंवा मला आताच इंटरेस्ट नाही आहे लग्नामध्ये, असं सुद्धा तो बोलू शकत असता. पण अक्षरशः त्याने त्या लेडीजला इतकं म्हणजे दुखावून त्याने शब्द बोलले आणि याचं जॉब तर जॉईन करायचंच असण्यापूर्वी याने सगळं काही अतिरेक करतात ना, जास्तीत जास्त प्रमाणात सर्व काही झालं आहे आणि मी आता खूप लेवलला पोहोचलो आहो असं त्याचा दाखवायचा उद्देश होता. आणि त्याच्यामधून त्याचा अहंकार उत्पन्न झाला आणि म्हणतात ना, अहंकार जर एकदाचा आला तर तो गर्वाचे घर खाली होतात असं म्हणतात, तसंच त्याचं झालं. ते दोन्ही जॉबसुद्धा गेले आणि आत्ताच्या क्षणीला म्हणून कर्म आपण कसे करत आहोत हे खूप जाणीवपूर्वकरित्या करायचं आहे. कारण परमेश्वराचा CCTV कॅमेरा चालू असल्याने प्रत्येक वर्तमान काळात केलेला संचितमध्ये स्टोअर होऊन राहते आणि प्रारब्ध बनून समोर येत असते. तर आत्ता काय झालं, त्याने तसं म्हटलं, त्यानंतर ते मुलगी जिद्दीने अभ्यास तर करतच होती. आता तिचं एज्युकेशन जे इंजिनिअरिंगचं होतं ते कंप्लीट झालं आणि त्यानंतर ती एका
कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून लागलेली आणि तिला पेमेंटसुद्धा छान आहे. तर आता काय झालं, हा मुलगा जो आहे जिच्या ह्या इंजिनिअरिंगच्या मुलीच्या आईने ज्या मुलाला विचारलं होतं, जो आर्मीमध्ये लागणार होता त्याला, तर तो आता काबाड कष्ट करून खात आहे. तर त्याचं असं म्हणणं होतं की आता ही तर इंजिनिअरिंग झालेली आहे, जॉबसुद्धा लागला, तर आता हा विचारतो की तुम्ही मुलीला देऊ शकता काय. तर सरळ ती त्याची जी ह्या मुलीची जी आई आहे ती म्हटली की नाही, आता आम्हाला लग्न करायचं इतक्या लवकर नाही आहे, कारण तिच्या पाठी भाऊ आहे, ती त्याचं पूर्ण एज्युकेशन करून देणं, त्यानंतर ही लग्नाचं डिसाईड करणार, असं प्रेमाने त्याला समजावून सांगते आणि तो निघून जातो. तर झालं काय, तुम्ही यामध्येच बघू शकता की कर्म कशा पद्धतीने काम केलं. त्याच्या मनात जे होतं की उतरवून त्या लेडीजला बोलणे, त्या मुलीच्या आईला, की तिचं म्हणणं इतकंच होतं की हिला वडिलाचं छत्र नाही आहे, तर जर लग्न झालं आणि राहिलेलं एज्युकेशन जे आहे, जे तू सगळी जरी करून तिकडे गेला तरी एज्युकेशन पूर्ण होऊ शकेल ना. एज्युकेशन तिचं झालं तर तुम्ही एकदाचं तुमची लाईफ सेट होऊन जाते, मग माझ्या मुलाचं जे आहे ते मी करू शकेल, असं तिचा उद्देश होता. पण याने खूप काही बोलून गेल्याने त्या मुलीमध्ये परत एक जिद्द आली की मी आता माझ्या आईला कुठेही काही बोलू देणार नाही, असं म्हणून ती जिद्दीने एज्युकेशन म्हणजेच तिने पूर्ण केले आणि कॅम्पसमधून तिचं सिलेक्शन झालं आणि खूप चांगल्या कंपनीमध्ये ते एक इंजिनियर म्हणून कार्यसुद्धा करत आहे आणि पेमेंटसुद्धा तिला भरपूर आहे. तर आत्ता ते हॅपी आहेत. पण ह्या मुलाच्या नुसतं काय म्हणतात त्याला, अर्ध्या हरकुंडामध्ये पिवळे होण्यामुळे त्याचं सर्व काही त्याच्या हाती आलेलं आहे. दोन्ही जॉब चालले गेले, एक लग्नाचं जे असते ते सुद्धा त्याच्या हातून निघून गेलेलं. आता तो मोलमजुरी करूनच राहत आहे आणि आता परत तो प्रयत्न करत आहे. पण आता त्या प्रयत्नांना यश कधी मिळणार हे आपल्याला माहिती नाही, कारण आपण कर्म करत आहोत, पण त्याचे फळं कधी मिळणार आपल्याला काय माहिती. आपण फक्त कार्य करत आहोत, त्याचे फळ देणं हे ईश्वराच्या हाती आहे. म्हणून म्हटलं जाते की कर्म करत राहा, फळाची चिंता तुम्ही करा नको, असं याच्यासाठीच म्हटलं जाते. तर तुम्हाला यामधून कळालंच असेल की कर्म कशा पद्धतीने कार्य करत असते. तर ते अहंकारसुद्धा आपल्याला येऊ द्यायचं नाही आहे. तुम्हाला यामध्ये सांगते की श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट यामध्ये सांगितली आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल, असं म्हटलं जाते. म्हणूनच आपल्याला कर्म हे चांगले करत राहायचं आहे, ना की त्या मुलासारखं आपल्याला अहंकार आपल्याला उद्भवू द्यायचा आहे. मीपणा कुठेच येऊ द्यायचा नाही आहे. मी केलं हे करणारे कोण आहे? आपण करत आहोत का? आपण केवळ एक माध्यम आहोत. आपल्याला एक माध्यम बनवून सर्व काही केल्या जाते. तर आपण ह्या जीवनातले सर्व काही जे पार्ट आपण निभवत असतो ते एक माध्यम म्हणून निभवत असतो. तर आपल्यामध्ये मीपणा कधीच येऊ द्यायचा नाही आहे. म्हणून म्हटलं जाते की मीपणा ज्याच्यामध्ये आला तो खालच्या लेवलला गाठला, म्हणजे तो सरळ खाली आला आणि शून्य लेवलवर जात असतो, त्याला परत उठायला वेळ लागत असते. म्हणून आपल्याला कधीच मीपणा आणू द्यायचा नाही आहे. तर परत एक तुम्हाला सांगते की कर्म म्हणजे शिक्षा किंवा सूड नव्हे, तर केवळ विस्तारित अभिव्यक्ती किंवा त्याचा परिणाम आहे. तर त्या मुलाने जसं अर्ध्या हरकुंडामध्ये पिवळे होणे, याचा अर्थ म्हणजेच काय की थोड्याशा लाभाने अति आनंदित होणे. फक्त त्याचं काय झालं की फक्त जॉईनिंग लेटर आलेलं आहे, पण त्याचं असं झालं की तो जेव्हा जॉईन झाला असता आणि नंतर जेव्हा त्याने रिटर्न आला असता तिकडून ड्युटीवरून, जेव्हा एखादी वर्ष होती किंवा 6 महिने होते, तर फॅमिलीला भेटायला सुद्धा येऊ देत असतात ना, तेव्हा त्याने सेलिब्रेशन केलं असतं तर ते मान्य झालं असतं. पण जेव्हा जॉईनिंगच लेटर आलं आणि ह्या मुलाने अर्धा हळकुंडामध्ये पिवळं झालं. आता तशाच पद्धतीने थोड्याशा लाभाने अति आनंदित झाला आणि सर्व काही नाहीसे करून बसला, आणि ज्या स्थितीला तो होता त्या स्थितीला तो आहे. आणि जी मुलगी सुसंस्कारी, सन्मान प्रत्येकाचा राखणारी, आता तो सुद्धा ह्या मुलीसाठी विचारायला गेला. जेव्हा की ती आता कॅम्पसमधून तिचं सिलेक्शन झालं आणि चांगल्या जॉबवरती आहे, तर तिच्या आईने असं त्याचा अपमान केला का? नाही. तर कारण तिची आई म्हणते की आपल्या नशिबी नसणार तो, म्हणून आपल्यासाठी काही चांगलं ठेवलं असेल अजून देवाने, तर आपल्याला ते एक्सेप्ट आहे, असं म्हणून त्या मुलाला अगदी प्रेमानेच ते
समजावून सांगतात त्याच पद्धतीने याने सुद्धा सांगितलं असतं. म्हणजेच काय तर प्रारब्ध आपल्या दिमागाला अशा प्रकारे घुमवून, जसं लग्न तर जसं तो तिकडे जॉईन झाला असता तरी याचा असं काही करून गेला असता तरी लग्नाचा प्रॉब्लेम सुटला असता याचा, राईट. त्यानंतर त्याला करिअर सेटच झालेलं, कारण जेव्हा तो जॉईनिंग लेटर आलेलं आणि तो जॉईन झाला असता तेव्हा त्याला करिअरसुद्धा मिळाला असता आणि पैसासुद्धा आला असता. तर अशा पद्धतीने योग्य वेळेवरच होत असते. त्या मुलीची त्यावेळेस वेळ आलेली नसेल कदाचित, म्हणून तो तिला नाही म्हणून तिने अजून एक तिला हर्ट झालेलं, त्या मुलीला खूप हर्ट झालेलं, पण तिने त्या हर्टला खूप कोंडून बांधून असं ठेवलं नाही, तर त्या दुःखालाच तिने एक हत्यार बनवलं की नाही, की मला याच्याही पुढे जायचं आहे, की माझी आई अजून कोणापुढे मान झुकली नाही पाहिजे. माझ्या आईला असं कुणीही परत म्हणू नये, की आता गर्वाने म्हणतील, म्हणजेच अभिमानाने. गर्व म्हणजेच तसं नाही की मीपणा, अभिमानाने म्हणतील की माझी मुलगी जे आहे एज्युकेशन आहे आणि ते समोरून जेव्हा चालून येतील माझ्यासाठी रिश्ता, तर तो मला मान्य आहे. पण आता मी सर्वात प्रथम माझ्या भावाचं शिक्षण क्लिअर करेल. तर जेव्हा आपण चांगले कर्म करतो, तिने चांगले कर्म केले म्हणून तिला चांगलं फळ मिळालं. हा मुलगा अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळे होऊन, म्हणजेच वाटेल तर येऊन बोललं तो मुलगा आणि सर्व काही नाहीसं करून बसला आणि आता सुद्धा तो रोजीरोटी करत आहे, राईट. म्हणून आपल्याला प्रत्येक कर्म करत असताना जाणीवपूर्वक कर्म करायचे आहेत. चांगले कर्म करू तर चांगलं फळ मिळेल. म्हणून म्हटलं जाते जे पेराल तेच तुम्ही उगवाल. तर यामधून तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आपल्याला कर्म कसे करायचे आहे. अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळा नाही व्हायचं आहे. परिपूर्ण गोष्ट झाल्याशिवाय सेलिब्रेशन हे अर्धवट करू नका. तर जेव्हा काही गोष्टी आपल्याला परिपूर्णरित्या मिळतात, त्याचा जेव्हा आपण आस्वाद घेतो, त्याचा जेव्हा अनुभव घेतो, त्यानंतर तुम्ही सेलिब्रेशन करा. ना की ह्या मुलासारखं की फक्त जॉईनिंग लेटर आणि अख्ख्या गावाला त्यांनी सांगायला पाहिजे, असं नाही की नाही सांगायला पाहिजे. आपला आनंद व्यक्त करायलाच पाहिजे होता, पण त्याने त्याच्या दिमागामध्ये काय तसं झालं माहिती नाही. तर प्रारब्ध याच्या दिमागाला ह्या पद्धतीने घुमवलं आणि त्याच्या हातून दोन्हीही ड्युट्या चालल्या गेल्या. तर आपल्याला तसं मुळीच करायचं नाही आहे. जर कुणाचं जॉबचं करिअरचं काही असेल तर नक्कीच आपल्याला परिपूर्णरित्या जॉईनिंग लेटर आल्यानंतर जॉईन व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे, तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि कर्म करत असताना खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने ही सत्य घटना होती आणि यामधून आपल्याला बोध हेच घ्यायचा आहे की मीपणा कधीही येऊ द्यायचा नाही आहे. अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळं नाही व्हायचं आहे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. कर्म करत असताना जाणीवपूर्वक करायचं आहे. प्रत्येकाचा मान सन्मान ठेवायचा आहे. भलेही आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये राहू, पण वेळेमध्ये त्या गोष्टी करायला आपल्याला शिकायचं आहे. तर अशी चूक जर कुणाच्या हातून जरी झाली असेल तर ती समोर जाऊन होणार नाही याची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायचं आहे आणि नक्कीच यामधून तुम्हाला खूप सारं काही शिकायला मिळालेलं असणार. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा हाच एक उद्देश होता की आपल्याला पैसासुद्धा हवा आहे, लग्न म्हणा किंवा जे काही मॅरेजसाठी मॅनिफेस्ट करायचं आहे, करिअर आहे. तर प्रारब्ध कर्म कशा पद्धतीने आपल्या दिमागामध्ये काही गोष्टी येतात आणि घुमवून देत असते आणि लग्न, पैसा, करिअर कसे आपल्या योग्य वेळेवर सर्व काही होत असते. जेव्हा आता ह्या मुलाची योग्य वेळ येईल तेव्हा तो शिकला आहे की आपल्याला असं करायचं नव्हतं, ते मी करून गेलो, आता एकदा चुकलं, परत मला चुकी करायची नाही आहे. त्याला ते कळालेलं आहे, तो त्याला रिअलाईजसुद्धा झालं आहे. म्हणून तो आता परत प्रयत्न करत आहे आणि त्याला आता जेव्हा कधी यश मिळेल ते लवकरच परमेश्वराने त्याला यश द्यावं. तर असे कर्म जे आहेत मी जे तुम्हाला समजून सांगितली, तर असे कर्म आपल्याला नाही करायचे आहेत. मीपणा येऊ द्यायचा नाही आहे. ओके. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असणार तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देत असतं. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.